अयोध्याने 50 वर्षानंतर आदर्श शिवा अनुकूल सूर्यवंशीय प्रभू सिया रामचंद्रजी आपल्या मूळ जन्मस्थानी विराजमान. रविवारी श्री प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या मंगलमय वातावरणात श्रीराम भक्तांना भगव्या झेंड्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम 70 फूट रोड परिसरातील माधवनगर जवळ श्री चौक या ठिकाणी संपन्न झाला. समाजात हिंदू धर्माची विचारधारा रुजविण्यासाठी श्री प्रतिष्ठानतर्फे श्रीराम भक्तांना भगव्या झेंड्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास भाऊ संगा यांनी दिली. नमस्कार. जय श्रीराम. उद्या 22 जानेवारी 2024 हा तारीख प्रत्येक सनातनी धर्माच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखाचा उद्याचा दिवस आहे. प्रभू श्रीरामांचा मूर्ती प्राण प्रतिष्ठान होणार आहे. त्या निमित्ताने श्री प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही झेंडा वाटपाचा हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे व प्रत्येक घरी झेंडा पोचावा व उद्या प्रभू श्रीरामांचा हा प्राण प्रतिष्ठानचा कार्यक्रम भव्य दिव्य अशा स्वरूपात अखंड देशात बनवत आहेत. त्याच निमित्ताने आम्ही सगळेजण मिळून आमच्या भागातील प्रत्येक ठिकाणी आमच्याकडनं जेवढं होता होईल तेवढ्या लोकांपर्यंत प्रत्येकाच्या घरी झेंडा हा बांधला पाहिजे, भगवमय झाला पाहिजे या उद्देशाने आम्ही झेंडा वाटपाचा कार्यक्रम केला आहे. या प्रसंगी पिंटू भाऊ संगा, ॲडव्होकेट संदीप संगा, बालाजी श्रीचिप्पा, गोवर्धन पासकंटी, प्रकाश सामल, किशोर मार्गम, संतोष चोळे, अमरीश फुट्टा, अक्षय मंगलारम, वैजनाथ उघडे, बब्बू मुल्ला, नवीन श्रीचिप्पा, रोहित कोंडा, अजय आडम, स्वप्नील पवार आदी मान्यवरांसह श्रीराम भक्त बहुसंख्येने उपस्थित होते. इलेक्ट्रो 2024 आता तुमची प्रतीक्षा संपली. होय, बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो 2024 यंदा हे 24वे वर्ष. बुधवार 24 जानेवारी ते मंगळवार 30 जानेवारी 2024 पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मरियाई चौक इंद्रधनु जवळ विष्णू मिल कंपाऊंडच्या भव्य मैदानात. इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम, कम्प्युटर आणि बरंच काही, तेही एकाच छताखाली. भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स. दररोज लकी ड्रॉ, शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ. दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 पर्यंत, तर रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत. आपल्या मनपसंत वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो 2024 मध्ये अवश्य भेट द्या.